हॅलो टू माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू द माय येट अनदर ब्लॉग. झाली आहे सकाळ. मम्मीने दिलाय गरम रवा, थोडा पातळ थोडा फिकट, जो मला आवडतो. तिखट नाही, फिकट. मला फार गोड आवडत नाही, म्हणजे 3-4 चमचेच असतात त्याच्यामध्ये. गुड मॉर्निंग. असं आज एक्झॅक्टली माझं रुटीन मी अगदीच म्हणू शकत नाही रुटीन, पण मी काय खाते ना जेवणामध्ये ते मी आज शेअर करणार आहे. सो हा सो रवा खाऊन झालाय माझा, आणि मम्मीने सकाळी भाजी बनवलेली मेथीची, ती काय पुरली नाही, ती डब्याला गेले. आणि थोडीशी जी राहिली त्यात भात होता, आहे की नाही. भाजीला म्हणजे म्हणतात ना, पुरणार नाही म्हणून भात केला. आता तो भात परतून तिने मला खायला दिलाय. तर रवा रवा काय दिवसभर मी खाऊ शकत नाही. मेथी हे चांगलं सबस्टिट्यूट आहे. मेथीने दूध पण चांगलं राहतं, म्हणून मेथी जास्तीत जास्त मी माझ्या आहारात ठेवलेली आहे, खाल्ली. आणि मी दाखवेल मम्मीनी ना माझ्यासाठी काय बोलतात ग त्याला, ह्याला ग हे मेथीचं, मम्मीने माझ्यासाठी मेथीचे लाडू केलेले, पण त्याच्यामध्ये एक मिस्टेक झाली छोटीशी. ते लाडू म्हणजे असं तिने तो भुगा करूनच ठेवलाय, पण त्याच्यामध्ये एक छोटीशी मिस्टेक झाली. मिस्टेक नाही बोलू शकत आपण, ते प्रत्येकाला म्हणजे आता ते जमतं नाही जमतं, आहे की नाही. मला थोडासा पित्ताचा त्रास व्हायला लागला, त्याच्यामध्ये हळीव टाकलेले, तर तिने ते भाजून मस्त असं, मला खूप आवडतं ते खायला. 2-3 चमचे जरी खाल्लं ना तरी इनफ आहे दिवसाचं. पण फक्त हळीव खाल्ल्यामुळे इतकं पित्त उसळतं त्याच्यामध्ये, दुसऱ्या 2-3 दिवसानंतर खूप पित्त म्हणजे पडतं माझं, आणि डोकं वगैरे खूप जाम होतं. त्यामुळे मी थोडंसं ते कसं 2-4 दिवसांनी 3-3, 4-4 चमचे घेते, अशी रेग्युलर नाही घेते. सो आय बी शो. हे बघा, हा एवढा डब्बा मम्मीने केला, ह्यातला अर्ध थोडंफार संपवलेलं आहे मी, म्हणजे थोडा इनिशियल डेज मध्ये मी संपवलं, 10-15 दिवस खाल्लं. पण नंतर ना पित्त इतकं उसळायला लागलं. ह्याच्यामध्ये आहे थोडासा गूळ, खारी खोबरं आणि हळी आणि मेथी दाणे. ओके, सो ह्याचं एक मिक्सचर आहे. मला खाणं खूप चांगलं आहे माझ्या, म्हणजे म्हणतात ना, वातीसाठी किंवा नॉर्मली अशा चिल्ड वेदरमध्ये तर. अंधार पडलाय, भरपूर पाऊस लागलाय. मला माहिती नाही, मी एवढ्या टॉपला राहते म्हणून मला असं धुरकट दिसतंय की हा जनरली म्हणजे पाऊस जास्त आहे म्हणूनच म्हणतात ना धुरकट दिसतं. बालद्यांनी पाणी टाकायचं. काय झालं? कोण आहे ते? सिडको येते. आणि काय कनेक्शन हे करतायत का वेगळं? बस एवढा भात आणि एवढी चपाती मुगाची आहे, साल्ट्याची मुगाची डाळ, हिरवी साल्ट्याची मुगाची डाळीची आमटी आहे ही. अँड नाव आय गॉना बी डिग अप. ओके, सो इट्स लुकिंग सो नाईस. आणि हवेचा जोर जो आहे ना, मी अक्षरशः बंद करून ठेवलेली आहे खिडकी, बिकॉज ऑफ द सो मच ब्रीज कमिंग. असो कम. जेव्हा लोकांकडे अशी कॅमेरा चालू करते ना, लोक असे घाबरतात, जसं काय काहीतरी वेगळं. अरे पण जर माझं काय मत आहे, जर आपण काही चुकीचं करत नाही, एक जनरली आहे ना, जनरल एक असू शकतं ना माणसाचं. त्यांना माझं काम आहे, मी करते असं म्हणायचं. सो दुसरं काय म्हणायचं. सगळ्यांना माहितीये आजकाल एक सोडला की दुसरा युट्यूबरच आहे. मस्त पावसाळ्यात अशी छान पातळ आमटी मला आवडते. संध्याकाळी हीच असणार आहे, आणि मी इथपर्यंतच माझं जेवणाचं शेड्यूल ठेवू शकते, कारण सेकंड टाइमला मी दुसरं काही नाही तर मग माझं पूर्ण दिवसामध्ये भाकर आणि दूध, चपाती किंवा दूध असं असतं.
सेकंड टाइम मला दुसरं मील नाही घेत. जर हे आवडत नसलं तर, म्हणजे रिपीट खायला कधी कधी कंटाळा येतो, तर मग मी तशीच करते. कारण संध्याकाळी पण पुन्हा तोच रवा, तेच रिपीट जेवण करावं लागतं असे, आहे की नाही. आमची मस्त आहे का मम्मी? खरंच छान झाले. तिखट नाही काय नाही, मस्त एकदम छान लागते. आता मी मम्मीला एक इंटरव्ह्यू दाखवेन, म्हणजे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये सेलिब्रिटी आहे तापसी पन्नू, तर ती अक्षरशः तिच्या घरी झोमॅटोवाले जे हे असतात ना, मला काय माहिती नाही एक्झॅक्टली कोण आहे ते, पण ते स्पॉन्सर करतात ना, तर तिच्या घरी ते लोक जातात आणि ती काय ऑफर करावं त्यांनी फूड मध्ये, राजमान चावल एवढंच. आणि म्हणजे दुसरं साईडला आपण काय तोंडी लावायला घेतो ते असतं लोणचं, हळदीचं लोणचं. तर ती ते ऑफर करते आणि जस्ट सिम्पली ते वाढलंय त्यांनी, आणि एवढा मोठा घर, आणि ते केक आणलाय तिने, ते केक छोटासा वाढते स्वीट डिश म्हणून. नंतर दुसरा एक एपिसोड आहे आदिती राव हैदरी सोबत, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मला जाम आवडलं. तिने जे आदित्य हैदरीच्या इंटरव्ह्यू मध्ये तिने चिकन, आलू सब्जी, प्रॉन्स करी, असं काय काय म्हणजे म्हणतात ना म्हणजे म्हणतात खूप साऱ्या अशा डिश ठेवल्या तिच्या समोर अशा खूप साऱ्या डिश ठेवल्या, आणि तेव्हा ती म्हणतात ना असं जेवण ऑफर करते. तर इट लुक्स लाईक मोर म्हणजे तुम्ही लोकांना खरंच घरात म्हणजे मेजवानीसाठी बोलवले, आणि इथे त्या तापसी पन्नूने लाईक कंजूस आहे. मला अजिबात आवडत. तुला काय वाटतं मम्मी, आपण कधी बोलवतो लोकांना, आपण बिर्याणी असते आपल्याकडे, हा एक बिर्याणी असली की कसं ना, मग एकच फूड आपण ऑफर करू शकतो, बिर्याणी आणि रायता. बट तू काहीतरी डाळ भात म्हणजे तर राजमा चावल जरी बनवलंस तर तू काहीतरी ऑफर करशील ना, भाजी सोबत रोटी भाजी काहीतरी असं, चपाती काय पण. हे बेसिक मॅनर्स म्हणू शकतो, असतो पाहुणे यायचे म्हणजे, आहे की नाही. गेस्ट म्हणल्यावरती म्हणजे आपण कितीही मिडल क्लास असलो तरीही आपण ऑफर करतो. तापसी पन्नू मला तर एकदम एक नंबरची कंजूस आणि चिंगूस वाटते ती, कारण तिचं ते बोलणं, शी इज नॉट एनीबडी टू मी, वाय आय स्केअर्ड. तर तिचं म्हणजे मला नेचर एवढं काही फारसं आवडत नाही. आणि तिने ज्या प्रकारे एकदा तिने मिली ऑफेंड झालेले, ती बोललेली उठला का, तिथं ते एकदम रेग्युलर होऊन बसले, त्यात ते आपण करू नाही शकत. त्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्याच झोमॅटोच्याच इंटरव्ह्यू मध्ये ती काय बोलते, म्हणजे मुंबईवरचं ना काय कशाबद्दल वडापाव खातात काय माहिती, कशाबद्दल वडापाव खातात, चांगला लागतो म्हणून खातात. इट्स अ व्हेरी इझी फूड टू हॅव इट, टू कॅरी, अँड बजेट फ्रेंडली. मम्मी गेली आतमध्ये जेवायला, आमचे राजे उठले. जसं की तुम्ही मगाशी बघितलं, ते ऍक्च्युली जे प्लंबिंग वाले आलेले ते आम्ही स्वतःच्या म्हणजे व्हॉलंटरी आम्ही बोलवलेलं त्यांना, आणि बोलवण्याचं त्या प्लंबरला बोलवण्याचं मागचं कारण म्हणजे आम्ही लोक आता जे पाईपलाईन आहे सध्या तरी म्हणजे पाण्याची पाईपलाईन एकच आहे, तर फ्लशचं जे पाणी राहणार आहे ते वेगळं काही राहणार आहे, म्हणजे वेगळीकडनं आता ते प्रोव्हाइड करणार आहेत आम्हाला. कदाचित बोरिंगचं वगैरे पाणी असेल, डोंट नो ते काय कनेक्शन करणार आहे, पण ते एक सेपरेट कनेक्शन असल्यामुळे आता त्या लोकांनी सगळ्यांकडनं 200 रुपीज सेपरेटली काढलेले, आणि त्यासाठी मग आपल्याला मग तेव्हा जाऊन आपल्याला ते आता प्रोव्हाइड करणार ते पाणी. कारण ह्याचं सिडकोचं पाणी कसं कधी कधी आपल्याला भेटत नाही, आणि त्यामुळे वॉशरूमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम राहतो. प्यायचं किंवा स्टोरेजचं पाणी समहाव लोक मॅनेज करतात, बट वॉशरूमला जास्ती पाणी लागतं. सो दॅट ते लोकांनी हे एक वेगळा सबस्टिट्यूट काढलाय, पर्यायी लोकांसाठी एक चांगलं त्या लोकांनी प्लॅन केलंय. सो आणि आता संध्याकाळ झाली आहे, आणि माझी मम्मी आता मला बाजरीची पेज करून देणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे रुटीन तर मी शेअर करत नाहीच अगदी बाळा तिन्हींचं, पण हा ती दिवसभरात काय एक्झॅक्टली खाते किंवा थोडं म्हणजे शेल्क पण काय थोडंफार खाते, आणि जे न्यूट्रिशन्स आहेत ते पण मला मम्मी देतच राहते आधीमध्ये. जे म्हणजे आपले एशियन काइंड ऑफ दी रेसिपीज म्हणू शकतो आपण, पूर्वीचे लोक जे जास्ती करून प्रेफर करत होते आफ्टर प्रेग्नन्सी, पोस्ट पार्टमच्या टायमाचं जे काय असेल ते जे फॉलो करायची एक व्यक्ती, तेच मी एक्झॅक्टली फॉलो करते.
हा इन बिटवीन थोडंफार म्हणजे म्हणतात ना चेंजेस आहेत, बट नॉट एक्झॅक्टली. मेन जे आहेत, हळीवाची खीर एक खूप छान म्हणजे टेस्टी रेसिपी आहे ती पण. मध्यंतरी मम्मी देत होती मला, 2-3 वेळा दिली आणि ती अमेझिंग लागते टेस्टला. बट फक्त एक रिझनमुळे मी त्याला थोडंसं स्किप करायला चालू केलं, बिकॉज ऑफ द पित्त. पित्त इतकं उसळतं त्या गोष्टींमुळे, म्हणून मी म्हणलं की नाही, मला तर म्हणजे म्हणतात ना दुसरं काही जेवण येत नाही. आणि तसं बऱ्यापैकी दूध म्हणजे म्हणतात ना दूध येतं, त्यामुळे मग मला ही जास्ती फार ह्या सगळ्या गोष्टींवर रिलाय राहण्याची गरज राहत नाही. मग मम्मीने मला आता तुम्हाला एक लास्ट मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन, अँड दॅट अँड आफ्टर दॅट लाईक आय विल बी एंड द ब्लॉग. सो दाखवते मी तुमच्यासोबत, ती रेसिपी शेअर करते. मम्मी कशी मला आता लास्टच्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना, आता इव्हनिंग झालेले, तर इव्हनिंगला ते एक लास्ट मला ती देते, आणि मग ह्याच्यानंतर डायरेक्ट मी माझं रात्रीचं जेवण करते, अँड दॅट्स इट. एवढंच असतं. आता एखादच लवकरच येणार आहे, सो ऑब्विस आहे मी काही दिसत नाही, तर बरं चला कॅमेरा पोझिशन थोडीशी बदलून आपण जाऊया किचनमध्ये. त्यापूर्वी आज आहे एक मीटिंग. एकादशीच्या पूर्वी जे काही करता येईल आपल्यासाठी, मग ओव्या, अभंग जे काही बोलायचं असेल, किंवा एकसारख्या साड्या किंवा एकसारखं काहीतरी अटायर करून प्रदर्शित करण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल ते पूर्वी तर म्हणजे म्हणतात ना पूर्वनियोजन करणार आहेत ही लोक. तर त्यासाठी एक छोटीशी मीटिंग आहे बायकांचीच. आय विल बी पार्ट ऑफ दॅट. ऑब्व्हियसली मला हे सगळं खूप करायला आवडतं, मला बघायला पण आवडतं, आणि मला खूप म्हणजे म्हणतात ना इट्स एन्जॉयमेंट ओव्हरऑल. तर आता मम्मी माझ्यासाठी पेज बनवते बाजरीची, आणि थोडंसं मला गळ्यात मध्ये पण खवखव आहे. खोकला तर आहेच आहे, खवखव पण दिवसभर राहते, कारण ऑब्व्हियस आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत, तर नॉर्मली ह्या गोष्टी होणं खूप साहजिक आहे. तर आता मी दाखवते, एक छानशी ती माझ्यासाठी मस्त पेज करते बाजरीची. तर इट विल बी माय सेकंड लास्ट मील. किती चमचे आहे ही? एक चमचा आहे. एक चमचा, फुल ऑफ स्पून. एक चमचा. हा चमचा एक चमचा. आणि जिरे कधी टाकणार ह्या? जिरे आता बारीक करून टाकायचं. जिरे टाकतो का? जिरे पावडर टाकण्यापेक्षा हा तेच. त्यांना थोडं चवीला येईल. हा जिरे पावडर आणि हा, हे. जिरे पावडर तेच म्हणतो. हे पावडर टाकण्यापेक्षा जिरा पावडर आहे ना आपल्याकडे. हो. गावच्या वाणी केली तर ते गोच्या वाणी. लसूण कुठं टाका. हो. दणदणीत उकळी. थोडस आपलं सेंधा नमक का काळं मीठ आहे ना, काळे मीठ. हा बस. मीच सांगितलं तिला चवीला छान एकदम वेगळं मीठ लागेल हे. सो थोडीशी जिरा पावडर. बस. ऑलमोस्ट 1-2 मिनिटात तयार होईल. तोपर्यंत एक लसणाची पाकळी, बिकॉज ऑफ थोडं मला जरा जास्ती खोकलाय म्हणून वरून तिने टाकलेलं आहे. आता होईल हे 1-2 मिनिटामध्ये. भेटूया पितानी. हो, झालेली तर दिसते बऱ्यापैकी. बाजरीची पेज. हो, मस्त दिसते. कन्सिस्टन्सी पण परफेक्ट एकदम. या 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 गतो या 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 या. चला 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 चला. इंडियन जुगाड. किती कपड्याला जागा केली तरी पुरे नसे झाले. आपलंच नाहीये हे सगळ्यांचंच आहे. पावसाचे. हा, पावसाचे कपडे सुकत नाही, सो जिथे तिथे रशा बांधल्या जात आहेत. आतमध्ये पण नाही का इथे बांधल्यात, आतमध्ये पण बांधले. सो आय बी टेस्ट नाव. छान ऍक्च्युली छान लागते. ऍक्च्युली मस्त लागते. छान लागतं. हो 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 हा, तेच त्याच्यामुळेच बरं लागतं एकदम. एकदम सर्दी म्हणजे खोकला आहे ना, तर त्या खवखव होते ना. मम्मीला एक आहे ना सूप पण येतो, ड्रमस्टिकचा सूप, म्हणजे शेवग्याचा सूप. तर तो सूप पण मम्मी लवकरच माझ्यासोबत म्हणजे मम्मी बोलली मी तुला देते, आणि त्याची पण रेसिपी दे. कोण असेल नसेल तर त्यांना मदत होते.
मस्त लागते, छान एकदम. लसण आवडतं. हा हा हा. लसणाची पण छान टेस्ट येते, ओव्हर पॉवर नाही पण मस्त एकदम छान लागते. हे त्याला घेऊन नको बसू. तो रात्रीचा लाडावतोय तो. हो हो. आता रात्री काय नसणार आहे, बाजरीचीच भाकरी आणि डायरेक्टली दूध. दॅट्स ओके. मला बोर होतं पण मी देअर इज नो एनी ऑप्शन. मला थोडा दिवस टॉलरेट करणं आहे हे रुटीन. मस्त आहे ना, मजाची गरज नाही. सो भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.